नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या या भागात आपण ही सुंदर अशी फुलं कशी बनवायची ते शिकणार आहोत. बनवायला सोपी, दिसायला सुंदर अशी फुलं बनवायला सुरुवात करूयात. येलो, ऑरेंज आणि राणी कलर, डार्क पिंक अशा 3 कलरचा वापर करणार आहे. माझी क्रोशा इथे आहे 1.75 mm ची. क्रोशावर लेमन येलो कलरचं ऊल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण इथे 10 साखळ्या घालून घेणार आहोत. साखळ्या 10 चेंज झाल्यानंतर हे आपण जॉईन करून सर्कल करून घेऊयात. आता हे जे ऊल आहे हे आपण असं आतमधल्या बाजूला घेत इथे सुरुवातीला 3 साखळ्यांचा एक खांब घालून घ्यायचा आहे. आपला पहिला डबल क्रोशेट तयार आहे. आता आपल्याला इथे अजून 2 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 3 डबल क्रोशेट झाले. आता आपल्याला 3 चेन्स घालून घ्यायचे आहेत. हा पहिला साखळ्यांचा एक खांब आणि हे 2 खांब, एकूण 3 खांब, 3 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतले. 3 साखळ्या घालून घ्यायच्या. आता ह्याच सर्कलमध्ये आपल्याला अजून पुन्हा 3 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. 3 डबल क्रोशेट झाल्या. आता आपण 3 चेन्स घालायचे आहेत. 3 डबल क्रोशेट, 3 चेन्स, 3 डबल क्रोशेट, 3 चेन्स असं आपलं 2 वेळा हा पॅटर्न झालेला आहे. असं एकूण 8 वेळा आपल्याला करायचं आहे. म्हणजे अजून 6 वेळा मी करून घेते. एकूण 8 वेळा ह्या सर्कलच्या आत आपल्याला 3 डबल क्रोशेट, 3 चेन्स, 3 डबल क्रोशेट, 3 चेन हा पॅटर्न फॉलो करून घ्यायचा आहे. आपण हे पूर्ण करून घेऊयात. या सर्कल भोवती आपण 8 वेळा 3 डबल क्रोशेट, 3 चेन असं घालून घेतलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा झालेला आहे. आता आपण इथे 3 चेन्स घालून घेऊयात. 3 चेन्स घालून झाल्यानंतर हे आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. हा जो आपला पहिला 3 साखळ्यांचा जो खांब आहे त्याच्या डोक्यावरची पहिली जी साखळी आहे तिथे आपण हे असं क्लोज करून घेणार आहोत. त्या अशा पद्धतीने अटॅच करून आता एक साखळी घालून घेऊयात आणि हे ऊल कट करून घेऊयात. तीन साखळ्या झाल्यानंतर हे आपण इथे असं क्रोशा इन्सर्ट करून ह्या स्लिप स्टिचने असं जॉईन करून घेणार आहोत आणि एक चैन घालून घेणार आहोत आणि आपण हे ऊल कट करणार आहोत. या अशा पद्धतीने घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. ऊल इथे थोडं आतल्या बाजूला लपून घेऊयात आणि मग ते कट करून घेऊयात. क्रोशावर आता मी ऑरेंज कलरचं ऊल लावून घेतलेलं आहे. आपण राऊंड 2 ला सुरुवात करत आहोत. राऊंड 2 करताना आपण हे जे 3 चेनचं स्पेस इथे तयार करून घेतलेला आहे तिथे आपण वर्क करणार आहोत. सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे 3 साखळ्यांचा एक खांब घालून घेऊयात. एक 2 3 3 साखळ्यांचा एक खांब. इथे आता आपल्याला अजून 2 खांब घालून घ्यायचे आहेत. एकूण 3 खांब आपण घालणार आहोत. 3 डबल क्रोशेट इथे आपण तयार करून घेत आहोत. 1 2 3 3 डबल क्रोशेट झाले की आता आपल्याला इथे एकूण 6 चेन्स घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 चेन्स झाल्या की ह्याच स्पेसमध्ये इथेच आपल्याला अजून 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. हा पहिला झाला. हा दुसरा डबल क्रोशेट आणि हा तिसरा डबल क्रोशेट झालेला आहे. ह्या 3 चेनच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट, 6 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट, 3 6 3 असा पॅटर्न केलेला आहे. हाच आपल्याला पॅटर्न पुढे फॉलो करायचा आहे. आता इथे पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट घालून घेऊया. हा पहिला झाला, दुसरा आणि हा तिसरा.
6 चेन्स, 2 3 4 5 आणि 6 चेन्स झाल्या. पुन्हा ह्याच स्पेसमध्ये इथेच आपल्याला 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. अशा पद्धतीने आता इथे ऑल ओव्हर जिथे जिथे आपण ह्या 3 चेन्स घालून घेतलेले आहेत, हा गॅप आपल्याकडे आहे, तिथे आपल्याला 3 डबल क्रोशेट, 6 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट असा पॅटर्न फॉलो करून घ्यायचा आहे. एकूण 8 वेळा आपल्याला हा पॅटर्न फॉलो करायचा आहे. आपण हे वर्क पूर्ण करून घेऊयात. आपण इथे प्रत्येकी 3 डबल क्रोशेट, 6 चेन, 3 डबल क्रोशेटचा राऊंड हा आपण पूर्ण करून घेतलेला आहे. हा जो आपला इथला पहिला डबल क्रोशेट आहे 3 चेन्सचा, इथे आपण हे वर्क जॉईन करून घेऊया. एक साखळी घालून घ्यायची आहे आणि ऊल कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गाठ मारून आपल्याला एक्स्ट्राचं ऊल कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ऊल आतल्या बाजूला खेचून घ्यायचं आहे. असा आता ह्याचा आकार दिसत आहे आपल्याला. आपण नेक्स्ट राऊंडकडे वळूयात. नेक्स्ट राऊंडसाठी मी डार्क पिंक राणी कलर जो आहे त्याचा वापर करते आहे. हा राऊंड करताना आपण इथे हे जे 6 चेन्स बनवलेले आहेत तिथे आपलं नेक्स्ट वर्क आपण करणार आहोत. आपण सुरुवात करूया तिसऱ्या राऊंडला. इथे आपल्याला 3 साखळ्यांचा एक खांब घालून घ्यायचा आहे. 1 2 3. पहिला झाला आपला 3 साखळ्यांचा एक खांब. आता इथे आपल्याला एकूण अजून 5 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण 6 डबल क्रोशेट आपण इथे तयार करणार आहोत. 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट झाले. आता आपल्याला इथे 3 चेन्स घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा ह्याच स्पेसमध्ये इथेच आपल्याला 6 डबल क्रोशेट झाले, 3 चेन्स झाल्या. आता इथेच ह्या चेन स्पेसमध्ये आपण पुन्हा 6 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतलेले आहेत. या राऊंडमध्ये आपण 6 डबल क्रोशेट, 3 चेन्स आणि 6 डबल क्रोशेट ह्या जो आपण 6 चेन्सचा जो इथे गॅप तयार करून घेतला तिथे घालून घेतलेले आहेत. आता हे जे 2-3 डबल क्रोशेट आहेत आपल्याकडे, ह्याच्यामध्ये इथे ह्या 2-3 डबल क्रोशेटच्या मध्ये आपल्याला आता एक सिंगल क्रोशेट ह्या अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे. ह्या अशा पद्धतीने इथे सिंगल क्रोशेट येईल आणि लगेचच ही जी पुढची चेन आहे तिथे आपल्याला 6 डबल क्रोशेट, 3 चेन, 6 डबल क्रोशेट असं वर्क तयार करून घ्यायचं आहे. 2 डबल क्रोशेट झाले. 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट, 1 2 आणि 3 चेन्स आणि 6 डबल क्रोशेट. 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतले. 6 डबल क्रोशेट झाल्यानंतर हे 3 आणि हे 3 डबल क्रोशेट आहेत
ह्याच्यामध्ये आपल्याला इथे क्रोशा इन्सर्ट करून या अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा क्रोशावर लावून घ्यायचं आहे आणि इथे हे जे चेन स्पेस आहे तिथे एकूण 6 डबल क्रोशेट, 3 चेन, 6 डबल क्रोशेट असं वर्क रिपीट करायचं आहे। आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊयात। 6 डबल क्रोशेट, 3 चेन, 6 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेणार आहोत। हे आपले हा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता इथे आपण पहिल्या खांबाकडे हे वर्क जोडून घेणार आहोत। या अशा पद्धतीने एक चेन घालून घेऊयात आणि आपण हे वूल कट करून घेऊयात। या अशा पद्धतीने घट्ट गाठ मारून घ्यायची आहे। या अशा पद्धतीने ह्याला एक सुंदर अशा फुलाचा लुक आलेला आहे। 3 राऊंड मध्ये हे आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे। सो अशा पद्धतीने आपण हव्या असलेल्या रंगसंगतीत ही सुंदर अशी फुलं बनवू शकतो। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंगसंगतीत ही फुलं बनवू शकता। कलाकृती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।